तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षानं द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन मोठ्या पक्षांना धक्का देत सत्ता मिळवली. सुरुवातीला सरकार स्थापन करताना विजय यांना आमदारांची जुळवाजुळव करवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच चित्र पूर्णपणे बदललं. आता विरोधी पक्षातले नेते आणि आमदारच विजय यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसतायत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. निवडणुकांनंतर सर्वप्रथम काँग्रेसनं डीएमकेची साथ सोडून विजय यांच्या टीव्हीके सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डावे पक्ष, व्हीसीके, आययुएमएल यांच्यासारख्या पक्षांनी सुद्धा स्टॅलिन यांच्या डीएमकेला रामराम ठोकला. आता वायको यांच्या एमडीएमकेनं सुद्धा विजय यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे एकेकाळी मजबूत असलेली डीएमके आता मित्र पक्षांशिवाय एकटी पडताना दिसते. पण दुसरीकडे अण्णा द्रमुकला सुद्धा मोठा धक्का बसलाय. पक्षाच्या तब्बल 6 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. या राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये माजी मंत्री एम.आर. विजय भास्कर आणि सी. विजय भास्कर यांचा सुद्धा समावेश आहे. हे सर्व आमदार आता मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश करतायत. त्यामुळे विधानसभेत अण्णा द्रमुकचं संख्याबळ आणखीनच कमी झालंय आणि पक्षात मोठी फूट पडण्याची चर्चा सुरू झालीय. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण या संपूर्ण घडामोडीत एक गोष्ट महाराष्ट्रानं समजून घेण्यासारखी आहे. ती म्हणजे तमिळनाडूचा राजकीय पॅटर्न. तिथे एखाद्या आमदाराला पक्ष बदलायचा असेल तर तो सरळ दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आधी त्याला आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे ज्या पक्षाच्या चिन्हावर जनता निवडून देते तो पक्ष सोडत असाल तर आधी त्या जनादेशाचा आदर करून आमदारकी सोडायची. त्यानंतर ज्या पक्षात प्रवेश करायचा आहे त्या पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढवायची आणि जनतेकडून नव्यानं कौल घ्यायचा. हा तिथला राजकीय पॅटर्न बनलाय. म्हणूनच अण्णा द्रमुकच्या या 6 आमदारांनी आधी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर टीव्हीके मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता त्या जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या रिक्त जागांवर विजय यांच्या पक्षाचं पारडं जड मानलं जातंय. विजय स्वतःच्या पक्षाबरोबरच मित्र पक्षांनाही काही जागा देऊ शकतात अशी ही चर्चा आहे. आता याची तुलना महाराष्ट्राशी केली तर चित्र अगदी वेगळं दिसतं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आपण अनेक मोठी पक्षांतरं पाहिली, पण इथे सहसा आमदार आधी राजीनामा देत नाहीत. उलट एका पक्षातील एका आमदार एकत्र येतात, स्वतःचा वेगळा गट तयार करतात, त्या गटाला मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत किंवा सत्तेसोबत जातात. म्हणजे पक्ष बदलला जातो पण आमदारकी कायम राहते. पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवण्याची वेळ अनेकदा येतच नाही. म्हणूनच तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वात मोठा फरक आहे. तमिळनाडूत पक्ष बदलायचा असेल तर आधी राजीनामा द्या, मग नवा पक्ष आणि त्यानंतर पुन्हा जनतेचा कौल. तर महाराष्ट्रात अनेकदा आधी गट तयार होतो, मग पक्षांतर होतं आणि आमदारकी कायम ठेवून सत्तेचं गणित बदललं जातं. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की लोकशाहीच्या दृष्टीनं कोणता पॅटर्न अधिक योग्य आहे? पक्ष बदलताना पुन्हा जनतेचा कौल घ्यावा का, की गटाच्या माध्यमातून पक्षांतर करून आमदारकी कायम ठेवावी? हा निर्णय शेवटी जनतेलाच करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? तमिळनाडूचा पॅटर्न योग्य की महाराष्ट्राचा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.